तर आपण आपल्या भाषेमध्ये जर ती उत्तर कविता समजून घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला तर तिथं चांगले मार्क्स मुलांना मिळू शकतात. अनसीनपेक्षाही अनसीन पॅसेज हा सोप्या पद्धतीनं असतो, पण तिथं आपण स्वतःचं नाव लिहायचा प्रयत्न करतात. एखादा पॅरेग्राफ देऊन त्याच्या आधारे तुम्हाला पाय चार्ट बनवा, फ्लो चार्ट बनवा, ट्री डायग्राम बनवा किंवा एखादा वेब बनवा, एखादा टेबल तयार करा, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातात. तर मुलं साधारणपणे हे रेफर जास्त करतात. इथं चुका व्हायचे चान्सेस कमी असतात. ट्री डायग्राम मध्ये की मुलं बऱ्याच वेळा झाडाचं चित्र काढतात, तर तसं नाहीये. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ओनली मानिनीमध्ये. परीक्षा माझी 10वी हा सत्र आपण चालू केलेला आहे मानिनीवर आणि खास त्यासाठी आम्ही बेडेकर विद्या मंदिर जे ठाण्यातलं आहे इकडे आलेलो आहोत. आणि या शाळेमध्ये आता मी बोलणार आहे ते म्हणजे इंग्रजीचे जे टीचर आहेत जीवन जाधव सर यांच्याशी. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं मानिनीमध्ये. बघायला गेलं तर इंग्रजी हा असा विषय आहे की बऱ्याच जणांना याची भीती वाटते. आता सध्याच्या घडीला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचा विषय त्याचबरोबर त्याचे मार्क आणि डिवायडेशन कसं केलं? आता इंग्रजी तुम्ही म्हणाल कठीण आहे. इंग्रजी खरं मॅडम म्हणजे कठीण असता तर हा जागतिक लेवलची भाषा झाली नसती. इंग्लिश ही खरं म्हणजे खूप सोपी भाषा आहे, फक्त त्याचा बाऊ केला जातोय. आता जाऊ दे, आपल्या 10वीच्या अभ्यासक्रमाबद्दल बोलायचं असेल तर 10वीचं जे आहे तर 20+80 अशा पद्धतीचा आपला सिलेबस आहे. 20 हे इंटरनल इव्हॅल्युएशनसाठी दिले जातात आणि 80 वरचा बोर्ड पेपर पॅटर्न प्रमाणे घेतो. इंटरनल इव्हॅल्युएशन मध्ये जे आहे 20 मार्कचं जे डिवायडेशन आहे, तर काय होतं त्या ठिकाणी इंटरनल इव्हॅल्युएशन विल बी बेस्ड ऑन लिसनिंग स्किल, स्पीकिंग स्किल अँड 2 रिटन असाइनमेंट. म्हणजे असं 5 मार्क आणि 10 मार्काचं. म्हणजे जे आपलं लिसनिंग स्किल आहे ते 5 मार्कासाठी दिलं जातं. त्यामध्ये काही शब्द दिले जातात, काही वाक्य दिले जातात किंवा लिसनिंग एखादा पॅसेज दिला जातो आणि मग तो पॅसेजवरचे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स त्यांना विचारले जातात. अशा पद्धतीचं रिटन टेस्ट होते 5 मार्काची. त्याच्यानंतर त्याला स्पीकिंग स्किलसाठी एखादा टॉपिक दिला जातो बोलण्यासाठी. एखादा त्याच्या अभ्यासक्रमावरचं जे 10वीचं पुस्तक आहे पुस्तकावर किंवा एखादा टॉपिक शिक्षकाकडनं किंवा त्या मुलांच्या आवडीचा एखादा टॉपिक असेल स्पीचसाठी तो दिला जातो आणि त्याच्यावरती त्याचं जे काही प्रेझेंटेशन आहे त्याच्या आधारे 5 मार्क दिले जातात. हे 10 मार्क झाल्यानंतर 2 असाइनमेंट त्यांना दिले जातात. ते ब्लॉक लिहिणं जर येतं का त्या मुलांना किंवा एखादी प्रोब्स देऊन त्याच्यावरचं स्पष्टीकरण त्या मुलाला लिहिता येतं का, म्हणजे एखादी गोष्ट थीम देऊन त्याच्यावर मुलांचं प्रेझेंटेशन त्याचं मत ओपिनियन मांडता येतं का नाही, अशा पद्धतीचं एक 10 मार्काचं 5 मार्काचे 2 अशा पद्धतीचे 2 असाइनमेंट दिले जातात. आणि अशा पद्धतीचे हे इंटरनल इव्हॅल्युएशनचे 20 मार्क आपण दिले जातात. आता दुसरा जो प्रश्न आहे तो 80 मार्काच्या ह्याच्यामध्ये, तर ते सुद्धा पेपर पॅटर्न खूप इझी बोर्ड पेपर काढतं. 40, 14, 20 अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न बोर्ड काढतं. 40 म्हणजे खूप इझी पेपर असतो 40% त्यातला, आणि त्यातला 40% थोडासा त्यावरचा हायर लेवल आणि 20 त्यावरचा हायर लेवलचा, अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न असतो. तर आपण जसं आता तुम्ही 40 म्हणालात, तो आता हा 20 मार्काचं जे तुम्ही सांगितलात, यानंतर पूर्ण पेपरचं काय स्वरूप असणार आहे? आता पेपरचं जे स्वरूप असतं ते पहिला प्रश्न जो असतो आपला तो लँग्वेज स्टडीचा असतो. तो 10 मार्काचा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये मुलांचे काय वेगवेगळे व्याकरणाच्या उपाययोजना मुलांना वापरता येतात का, अल्फाबेटिकल ऑर्डर येते का, किंवा व्याकरणाच्या दृष्टीने शुद्धलेखन त्या मुलांचं करता येतं का, हे त्यामधलं कौशल्य पाहिलं जातं. हो सर, थोडं थांबवते फक्त यासाठी, कारण आता जसा पहिला प्रश्न आहे म्हटलात तुम्ही, तसे असे सेक्शन आहेत का याचे पेपरचे? बरोबर आहे. कारण ह्याच्यामध्ये 6 सेक्शन मध्ये पेपर डिवाइड केला जातो. पहिल्या सेक्शन मध्ये आपल्याला लँग्वेज स्टडी असते. दुसऱ्या सेक्शन मध्ये टेक्स्च्युअल पॅसेजवरचे 2 पॅसेज मुलांना विचारले जातात की त्या पॅसेजचं आकलन मुलांना झालंय का नाही हे पाहण्यासाठी 2 पॅसेज पुस्तकावर आधारित असतात. तिसरं सेक्शन हे पोएट्री सेक्शन असतं. म्हणजे त्या कवितेचं आकलन मुलांना व्यवस्थित झालंय का नाही, कविता समजलीत का नाही हे पाहण्यासाठी एक समराईज असते आणि एक त्यावरचे प्रश्न विचारले जातात. अशा 5 10 मार्काच्या 2 कविता विचारल्या जातात. ते आहे थर्ड सेक्शन. फोर्थ सेक्शन मध्ये बाहेरचा एखादा पॅसेज, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज त्याला आपण म्हणतो, तर नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवरचे प्रश्न विचारले जातात आणि त्याच पॅसेजचं समराईज मुलांना कळलं, म्हणजे त्या मुलांना त्या पॅसेज किती आकलन झालेलं आहे आणि त्याला स्वतःच्या भाषेमध्ये शॉर्टमध्ये ते पॅसेज सांगता येईल का, याच्यासाठी पुन्हा 5 मार्काचे ते 10 मार्काचा तो सेक्शन फोर्थ असतो. 5वं सेक्शन जे असतं ते 5वं सेक्शन हे रायटिंग स्किलवर असतं. मुलांना लेटर रायटिंगचे 2 प्रकार आहेत, किंवा वर्बल टू नॉन वर्बल आहे, नॉन वर्बल टू वर्बल आहे, किंवा एखादी न्यूज राईट लिहिता येते का, किंवा एखादी स्टोरी राईट करता येते का, अशा आधारे ते रायटिंग स्किल बघितलं जातं. आणि शेवटचं सेक्शन जे आहे ते 6वं सेक्शन ते आहे
स्किल कम्युनिकेशन ज्याला म्हणतो आपण, ट्रान्सलेशनचा जो भाग आहे, की मुलांना एखादी वाक्य शब्द त्या शब्दाचे मराठीमध्ये त्याला त्याच्या मातृभाषेमध्ये त्याला शब्द कळतात का, त्या शब्दाचे अर्थ, किंवा एखादं वाक्य दिलं तर ते कळतं का, किंवा एखादी प्रयोग दिलं तर कळतं का, अशा 3 सेक्शनमध्ये ट्रान्सलेशनचा भाग असतो. पहिल्या सेक्शनमध्ये साधारणपणे शब्द विचारले जातात, दुसऱ्या सेक्शनमध्ये वाक्य विचारले जातात, आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये प्रोब्स किंवा ॲडम्स विचारले जातात. त्याचं त्याला सांगता आलं पाहिजे. अशा पद्धतीचे हे 6 सेक्शन मध्ये आहेत. 6 सेक्शन, 7वं सेक्शन आहे म्हणजे 6 सेक्शन आहेत आणि 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्न आहेत आणि सेक्शन 6 आहेत. ओके, तर आता पहिल्या आपण सेक्शन पासून जाऊयात. पहिल्यांदा काय असणार? पहिल्या सेक्शन मध्ये पहिला प्रश्न असतो तो असतो लँग्वेज स्टडीचा. लँग्वेज स्टडीमध्ये ए आणि बी हे 2 भाग आहेत. ए मध्ये तुम्हाला 8 मार्काला विचारला जातो, बी हा तुम्हाला 2 मार्काला विचारला जातो. ए मध्ये तुम्हाला एकूण 6 प्रश्न विचारले जातात. 6 पैकी तुम्ही अटेंड 4 करायचे असतात. म्हणजे त्यावर सगळं ग्रामर शिक्षण धरलेलं असतं, पंक्च्युएशन मार्क्स असतात, पूर्णपणे पार्ट्स ऑफ स्पीचवर आधारित हा प्रश्न असतो. तर त्याचे 8 मार्क असतात, त्यापैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. 2-2 मार्काला प्रत्येकही एक प्रश्न असतो. ते 4 सोडवले की 8 मार्क्स तिथे कव्हर होतात, आणि त्याला ऑप्शन आपल्याला 6 दिलेले आहेत. तर मुलं काय करतात की प्रश्नाची सूचना न पाहताच ते सोडवायचा प्रयत्न करतात. तिथं साधारणपणे चुका होऊ शकतात. नेमकं काय विचारलेलं आहे, आता वर्ब्स विचारला असते तर वर्बची वर्ड चेंज केला तर वर्बवरच वर्ड चेंज करायला पाहिजे, किंवा नाऊनची वर्ब चेंज विचारली असेल तर नाऊनवरच वर्ब चेंज करता आली पाहिजे, किंवा ऍडजेक्टिव्ह विचारला तर ऍडजेक्टिव्हची वर्ब चेंज मुलांना करता आली पाहिजे. तर हे मुलांनी जर प्रश्न समजून लिहिला तर ह्या मुलांचे मार्क्स इथं पैकीच्या पैकी 10 मार्क्स मिळू शकतात. बी सेक्शन मध्ये एखादी फ्रेज दिली जाते, त्या फ्रेज वापरून आपल्याला वाक्य कंप्लीट करायला जातं, किंवा एखादा क्लॉज, तर क्लॉजचं एखादं वाक्य दिलं जातं, क्लॉज कंप्लीट करायचं असतं, तर ते आकलन होतं, किंवा प्रिफिक्स सुफिक्स असे एखादे शब्द दिले जातात. म्हणजे पर्याय आहेत मुलांना, म्हणजे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित पर्याय देऊन सुद्धा त्या ठिकाणी ते केलं जातं, आणि ते मार्क 10 पैकी 10 इथं पहिल्या प्रश्नामध्ये इंग्लिशमध्ये मिळू शकतात जर मुलांनी तयारी चांगली केली तर, आणि प्रश्न समजून उत्तर लिहिले तर चांगले मार्क्स मिळू शकतात इंग्लिशमध्ये. पहिला प्रश्न 10 मार्काचा कव्हर होऊ शकतो. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो दुसरा प्रश्न आहे टेक्स्च्युअल पॅसेजचा. म्हणजे त्याच्यावर 2 पॅसेज विचारले जातात. तर प्रत्येक पॅसेजला 10 मार्क्स असतात. आता 10 मार्कामध्ये 5 प्रश्न त्यामध्ये विचारले जातात. पहिला प्रश्न हा शॉर्ट मध्ये मुलांना आन्सर देता येतात का नाही हा आपलं चेक करत असतो. दुसरा प्रश्न पूर्ण पॅसेजचं आकलन करून त्या मुलांना व्यवस्थित त्या पॅसेज समजलाय का नाही ते आकलन क्षमता बघण्यासाठी दुसरा प्रश्न विचारला जातो समराईज पद्धतीचा. तिसरा जो प्रश्न असतो की त्या मुलांची व्होकॅब्युलरी चेक करतो की किती पद्धतीने त्या मुलांना शब्दसाठा त्यांच्याकडे आहे. कधी अपोजिट वर्ड्स विचारले जातील, कधी सिमिलर वर्ड्स विचारले जातील, कधी पास्ट पार्टिसिपल फाइंड आउट करा म्हणलं जातील, कधी प्रेझेंट पार्टिसिपल फाइंड आउट करा म्हणलं जाईल. म्हणजे ती शब्द त्यांच्याकडे शब्दाची व्होकॅब्युलरी किती आहे हे पाहण्यासाठी तिसरा प्रश्न विचारला जातो. त्यातला चौथा जो क्वेश्चन असतो तो मुलांचं व्याकरण कुण्या दृष्टीने तयार झालेलं आहे, मुलांचं जी ग्रामर शिक्षण आहे ते मुलांचं कितपत योग्य झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी चौथा प्रश्न विचारला जातो एका पॅसेजमध्ये. आणि 5वा जो प्रश्न आहे तो 5वा प्रश्न आहे सेल्फ ओपिनियन ज्याला म्हणतो आपण, मुलांचं ओपिनियन, की ह्या पॅसेजवरनं त्या मुलाचं काय मत झालेलं आहे, स्वतःचं मत त्या मुलाला मांडता येतं का नाही हे पाहण्यासाठी 5वा प्रश्न विचारला जातो. आणि हे मुलांनी जर व्यवस्थित केलं किंवा प्रश्न समजून, बऱ्याच वेळा काय होतं याच्यामध्ये, आता पेपर तपासताना आमच्या लक्षात येतं की मुलाला काय विचारलं गेलेलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये, तो मुलगा काय करतो पॅसेज न वाचताच उत्तर लिहायला घेतो, आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या चुका होतात. की बऱ्याच वेळा काय होतं की पॉझिटिव्ह वाक्य असतं तिथं निगेटिव्ह करून दिलं विचारलं जातं, निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह करून विचारलं जातं, आणि मुलांचा समज होतं की पहिलं वाक्य वाचणं आणि लगेच त्याच्यावर आपलं मत मांडणं, ट्रू किंवा फॉल्स करणं. ह्याच्यामुळे काय होतं की त्या चुका मुलांच्या होतात. त्यामुळे मुलांनी काय करायला पाहिजे की पॅसेज एकदा प्रत्येक ऍक्टिव्हिटी सोडवताना, ऍक्टिव्हिटी 1 सोडवताना पॅसेज रीड केला पाहिजे आणि त्यावरनं ते सोडवलं पाहिजे. बी नंबरच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा मुलांना काय करायला पाहिजे की पूर्ण पॅसेज प्रत्येक ऍक्टिव्हिटी सोडवताना पॅसेजचं रीडिंग खूप महत्वाचं आहे, आणि ह्याच्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिला जो प्रश्न आहे तो आपण 20 मिनिटांमध्ये तो सॉल्व्ह करायला पाहिजे. म्हणजे टाइम मॅनेजमेंटचा जर विचार केला तर पहिला प्रश्न हा 20 मिनिटांमध्ये आपण सॉल्व्ह करायला पाहिजे. दुसऱ्या प्रश्नाला आपण एका पॅसेजला 15 मिनिटं, असे 2 पॅसेज आहेत आपल्याकडे, 15 आणि 15 30 मिनिटांमध्ये आपला दुसरा प्रश्न कव्हर व्हायला पाहिजे. की 5 मिनिटं तुम्हाला पॅसेज वाचण्यासाठी आहेत, आणि पुन्हा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी
वेळ. 2-2 मिनिटं जरी दिले तर हं. आपले 5 प्रश्न 10 मिनिटांमध्ये होतात. हं. म्हणजे असं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर एक पॅसेज आपला 15 मिनिटात होतो. हं. असेच पद्धतीचे 2 पॅसेज आहेत हं. आणि असे 2 पॅसेज आपण 30 मिनिटामध्ये सॉल्व्ह करू शकतो. हं. तर हे आपण नीट समजून घेऊन प्रश्न सोडवले की आपण ते होतं. तिसरा जो प्रश्न येतो आपल्याला, आता हा प्रश्नासाठी 30 मिनिटं गेल्यानंतर तिसरा जो प्रश्न येतो आपल्याला तो पोएट्री सेक्शनचा येतो. हं. आता पोएट्री सेक्शनमध्ये सुद्धा ए आणि बी असे 2 आहेत. एक आहे कम्प्रेन्शनसाठी आणि दुसरा आहे अप्रिशिएशनसाठी. पहिल्यासाठी 5 मार्काला कम्प्रेन्शन आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं की 2 सिम्पल फॅक्च्युअलचे 2 प्रश्न असतात, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचे 2 प्रश्न असतात आणि एक पोएटिक डिव्हाइसचा प्रश्न असतो. म्हणजे 2 आणि 1 असे मार्काची विभागणी केलेली असते. हं. तर इथे सुद्धा कवितेच्या ओळी जशाला तशा मुलं लिहून ठेवतात. हं. तर असं न लिहिता तर आपण आपल्या भाषेमध्ये जर ती उत्तर कविता समजून घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला तर तिथं चांगले मार्क्स मुलांना मिळू शकतात. आणि दुसरं आहे अप्रिशिएशनचा प्रश्न. अप्रिशिएशन मध्ये म्हणजे समराईज करणं, कवितेचं अप्रिशिएशन करणं, समराईज करणं कविता पूर्ण. म्हणजे त्याच्यामध्ये खूप सोपा प्रश्न असतो हा. कवितेचं टायटल लिहायचं असतं, ती वर दिलेलंच असतं, खाली कवितेचं नाव दिलेलं, कवीचं नाव दिलेलं असतं, ते दिलेलं त्या ठिकाणी तेच लिहायचं असतं. त्या ठिकाणी पोएटिक डिव्हाइस त्यांनी काय यूज केलाय ते सांगायचं असतं, राईम स्कीम कोणती वापरलेली आहे ती, आणि फिगर ऑफ स्पीच कोणते वापरलेले आहेत, आणि सेंट्रल आयडिया. हे नॉमिनल मुद्दे आहेत आणि मुलांनी जर सेंट्रल आयडिया वगैरे व्यवस्थित केली तर इथंही 5 पैकी 5 मार्क्स सहज विद्यार्थ्यांना मिळवता येऊ शकतात. पहिल्यामध्ये 5 पैकी 5 आणि ते याच्यामध्ये 5 पैकी 5. तर असं जर केलं तर इथंही आपल्याला 10 मिनिटांमध्ये हा प्रश्न आपण सॉल्व्ह करायला पाहिजे. म्हणजे 10 मिनिटांमध्ये एक कविता झाली, दुसरी कविता अप्रिशिएशनसाठी 10 मार्क, तर असे 20 मिनिटांमध्ये आपण हे मार्काचं कॅल्क्युलेशन करू शकतो. तिसरा जो प्रश्न, आता जे चौथा जो प्रश्न असतो तो नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचा असतो. आता नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये जसं आपण सीन पॅसेज पाहिला पुस्तकावरचा आधारित, तसाच पॅसेज आपल्याला एक बाहेरचा दिला जातो. तर खरं म्हणजे आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये पाहिलं तर तसा सीनपेक्षाही अनसीन पॅसेज हा सोप्या पद्धतीने असतो. त्याच्यामध्ये सुद्धा पहिले तसेच प्रश्नाची लेवल असते, A-B-C म्हणजे A1, A2, A3, A4, A5 असे 5 प्रश्न विचारले जातात आणि सिक्वेन्स तसाच असतो पूर्ण. म्हणजे त्याला शॉर्टमध्ये आन्सर देता येतात का, त्याच्यामध्ये नंतर ट्रू फॉल्स त्याला समजतं का, किंवा त्या पाठाचं त्या पॅसेजचं पूर्ण त्या मुलांना आकलन झालंय का, समजलंय का, त्यावरच आधारित. पुन्हा त्याच्यावरचं ग्रामर, वोकॅब्युलरी मुलांना कळले का, ग्रामर सेक्शन कळलं, हेच रिपीट मुद्दे. अगदी क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे आपण पाहिलं तसंच क्वेश्चन 4 मध्ये पण तसाच पॅसेज आहे. त्याच्यानंतर तो त्यातला जो बी आहे तो 5 मार्कासाठी आहे. आता बी मध्ये काय करायचं, जो पहिला ए मधला जो पॅसेज दिलेला आहे बोर्डाने, तो त्या अनसीन पॅसेजचं वाचन करून ते शॉर्टमध्ये त्याची समरी लिहिणं गरजेचं आहे. आता समराईज करताना मुलं काय करतात की पहिली ओळी 2 लिहितात, मधल्या 2 ओळी लिहितात, शेवटच्या 2 ओळी लिहितात. ऑलरेडी असं हे अपेक्षित नाहीये. तर मुलांनी तो पॅसेज वाचन करून त्यातलं महत्वाचं काय, आता जसं आपण एखादा चित्रपट पाहायला जातो, 3 तास आपण चित्रपट पाहतो आणि 3 तास चित्रपट पाहिल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये त्या चित्रपटाची पूर्ण स्टोरी आपण सांगतो. तसं हा पॅसेज जो आहे की आपण ते 2 ते 3 मिनिटांमध्ये, 2 ते 4 वाक्यामध्ये, 5-10 वाक्यामध्ये आपण कसं मांडता येईल, मग तो महत्वाचं काय, कशा संदर्भात पॅसेज आहे तो, आणि त्याचं टायटल जर दिलं तर तिथे 1 मार्क आहे आणि व्यवस्थित मांडणी करण्याला तिथे 4 मार्क आहेत. अशा पद्धतीचे हे इथेही आपल्याला 10 मार्क म्हणजे 15 मार्क आपल्याला सहज मिळतात. आता ह्या पॅसेजसाठी सुद्धा आपल्याला जो वेळ दिलेला आहे तो 15-15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. म्हणजे 30 मिनिटांमध्ये आपण हा टायमिंग कव्हर करायला पाहिजे. आता पुढचा जो आहे प्रश्न तो आहे आपल्याला सेक्शन पुढलं म्हणजे रायटिंग स्किलचं. ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 हा तुम्हाला रायटिंग स्किल विचारला जातो. पहिलाच प्रश्न आहे तो लेटर रायटिंगचा आहे. आता लेटर रायटिंग मध्ये काय होतं की 2 पद्धतीचं पत्र हमखास मुलांना विचारलं जातं. तर एक आहे फॉर्मल लेटर आणि एक आहे इनफॉर्मल लेटर. म्हणजे एक कार्यालयीन पत्र म्हणतो आणि एक घरगुती पत्र म्हणतो आपण ज्याला. आता मुलांनी जर आपल्याला तयारी करायची असेल 10वीची, तर आपण पहिल्यापासूनच आपल्याला कशी कमांड आहे, मला म्हणजे कार्यालयीन भाषेवर कमांड आहे का, माझं भाषेवर प्रभुत्व आहे का, ह्याचा विचार करून जर आपण कार्यालयीन पत्राचा जर व्यवस्थित मांडणी केली, अगदी सोपं असतं. त्यामध्ये काय असतं, सेंडर्स ॲड्रेस असतो, ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी असते, किंवा रिसिपियंट ॲड्रेस असतो, किंवा सब्जेक्ट सॉल्युटेशन असतं, बॉडी ऑफ द लेटर असतं, किंवा मेन बॉडी ज्याला म्हणतो आपण, आणि सबस्क्रिप्शन, क्लोजिंग, कॅल्क्युलेशन, कन्क्लुजन, असं पॉईंट्स लिहायचे असतात. आणि त्या पद्धतीनं पत्र मांडणी करायचं. पहिल्यांदा आपण आपला पत्ता व्यवस्थित दिलेला असतो. मुलं काय करतात की त्याच्यामध्ये तुम्ही कोण आहात हेही सूचना बोर्डाने दिलेली आहे, पण तिथं आपण स्वतःचं नाव लिहायचा प्रयत्न करतात. तर तसं न करता
की आपण कोण आहात तुम्ही हे सांगितलेलं आहे, तुमचा पत्ता सांगितलेला आहे, कुणाला पत्र लिहायचंय तेही बोर्डाने सांगितलेलं आहे, कोणत्या विषयावर पत्र लिहायचंय तेही बोर्डाने सांगितलेलं आहे. म्हणजे हे सर्व जर वाचन केलं तर व्यवस्थित आपण मांडणी केली की पहिल्यांदा आपला पत्ता दिला, डेट लिहिणं महत्वाचं आहे, त्याच्यानंतर टू लिहून, म्हणजे मी फॉर्मल लेटर बद्दल बोलतोय, तर फॉर्मल लेटरचा आधी मी सांगतो, नंतर इन्फॉर्मल बद्दल सांगतो. फॉर्मलमध्ये आपण पहिला पत्ता लिहिणं, डेट लिहिणं, त्याच्यानंतर टू लिहून ज्या व्यक्तीला, स्पेसिफिक व्यक्तीला ते पत्र लिहायला सांगितलेलं आहे, ते हेडमास्टर असेल किंवा द प्रिन्सिपल असेल किंवा चीफ कमिशनर असतील किंवा पोलीस इन्स्पेक्टर असेल, कोणाला एक ज्या व्यक्तीला पत्र लिहायला सांगितलेलं आहे किंवा प्रेसिडेंटला असेल, त्या व्यक्तीचा हुद्दा तिथं लिहिणं गरजेचं आहे. पुन्हा त्याचं डिपार्टमेंट, म्हणजे पोलीस असेल तर पोलीस नौपाडा पोलिटिशियन किंवा जे कोण पोलिटिशियन असेल ते पोलिटिशियन, किंवा जे ऑफिस दिलं त्या ऑफिसचा पत्ता, आणि मग त्याच्या खाली सब्जेक्ट लिहिणं महत्वाचं आहे. कोणत्या विषयानुसार पत्र लिहायचं, कारण ही कार्यालयीन पत्र आहे. आपण पसारा लिहून तर नाही चालणार, आपल्याला पॉईंट टू पॉईंट पत्र लिहिता आलं पाहिजे मुलांना. त्यामुळे सब्जेक्ट लिहिणं महत्वाचं आहे. त्यातलं दिलेलं असतं कोणत्या विषयानुसार पत्र लिहायचं आहे ते. आणि नंतर सोल्युटेशनमध्ये रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम जे काय असेल ते लिहून मग आपण कोण आहात, आधी पहिल्या पॅरेग्राफमध्ये स्वतःबद्दल इंट्रोड्यूस करणं, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये जी पॉईंट्स दिलेले आहेत कशा संदर्भात आपलं पत्र चाललंय ते थोडक्यात मांडणं. बघा, जेवढं जास्त मांडू तेवढ्या ग्रॅमॅटिकली काहीतरी चुका होण्याची शक्यता आहे. पॉईंट टू पॉईंट लिहिलं की चुका कमी होतील, आणि चुका कमी झाल्या की पॉईंट्स पण मिळतील. त्याच्यामध्ये एक मार्क आपण ग्रामरचं वाक्य कोणतं तरी मांडलं पाहिजे, आणि त्याला अंडरलाईन करून जरा फोकस केलं आपण त्याला पॉईंटला, तर तिथे एक मार्क एक्स्ट्रा दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे त्याच्यामध्ये विभागणी कशी केलेली आहे, आपण जर सेंडर्स ॲड्रेस लिहिला आणि तर त्याचा अर्धा मार्क दिलेला असतो, किंवा रिसिपेंट ॲड्रेस लिहिला त्याला अर्धा मार्क दिलेला असतो. त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि सोल्युशन लिहिलं तिथं अर्धा मार्क दिलेला असतो. त्याच्यानंतर मेन जी बॉडी आहे त्या बॉडीला 2 मार्क दिलेले असतात, आणि कन्क्लुजन जी केलेलं असतं त्याला अर्धा मार्क दिलेला असतो, आणि 1 मार्क हा ग्रामरचं एखादं वाक्य त्या मुलांनी यूज केला असेल, म्हणजे त्याचं व्याकरणावरही प्रभुत्व आहे हे त्यातून अर्थबोध होतो, आणि त्यासाठी 1 मार्क स्पेशल बोर्डाने ठेवलेला आहे. हे झालं कार्यालयीन पत्र. आता तसं त्याच्यामध्ये ऑर मध्ये सेक्शन आहे की इन्फॉर्मल लेटर. आता इन्फॉर्मल लेटरमध्ये आपण कौटुंबिक पत्र आहे, हे भाऊ बहीण आई वडील आपलं रिलेटिव्हला पत्र लिहू शकतो. ह्याच्यामध्ये काही शब्दाचे असे हे नाही, बंधन नाही भाषेचं, आपण इकडे तिकडे काही झालं तर चालू शकतं. तर हे त्याचा महिना सुद्धा सेंडर्स ॲड्रेस, सोल्युटेशन, मेन बॉडी, कन्क्लुजन अशा पद्धतीनं जर आपण मांडणी केली तर ह्या ठिकाणी पत्रामध्ये सुद्धा चांगले मार्क्स मिळू शकतात. त्याच्यामधलं जी बेस शिक्षण आहे क्वेश्चन नंबर 5 मधलं ते डायलॉग रायटिंगचं आहे. आता डायलॉग रायटिंग मध्ये सुद्धा जंबल्ड क्वेश्चन असतात, त्या 2 प्रश्न विचारले जातात, त्याचे उत्तरं जर आपण आता पहिला प्रश्न लिहिताना दुसरा प्रश्न काय विचारलाय ते मुलांनी वाचणं गरजेचं आहे. कारण पहिल्या प्रश्नाशी रिलेटेड दुसरा प्रश्न असतो, पण मुलं काय करतात, वरच्याचं उत्तर कधी कधी निगेटिव्ह देऊन ठेवतात, आणि खालचा प्रश्न हा पॉझिटिव्हली विचारला जातो, त्याच्याशी असतं, त्यामुळे मुलं तिथे अडकतात. त्यामुळे दोन्ही प्रश्नाचं एकदा वाचन करून जर त्या प्रश्नाचे उत्तर लिहिलं तर ते मुलांचे मार्क तिथं पैकीच्या पैकी मिळतात. किंवा त्याच्यामधला तो तिसरा शिक्षण असतो की एखाद्या गोष्टीवरचं इम्पॉर्टन्स सांगा म्हणून असतं, तर ते मुलांची व्होकॅब्युलरी चेक करण्यासाठी हा प्रश्न असतो. आणि त्याच्यानंतर त्याला ऑर असतो तो ड्राफ्टिंग स्पीच, जो की आपण इंटरनल इव्हॅल्युएशन मध्ये घेतलेलं असतं की एखाद्या स्पीचवर तुम्हाला भाषण करता येतं का, तर एखाद्या ऑकेजन दिलं जातं, त्या ऑकेजनवर तुम्हाला भाषण स्पीच करता येतं का नाही ते पाहिलं जातं. तर ह्याच्यासाठी 15 मिनिटे वेळ आपण ए साठी लेटर रायटिंगला आणि 15 मिनिटं ड्राफ्टिंग स्पीच किंवा डायलॉग रायटिंगला जर दिलं तर हे अर्ध्या तासामध्ये हे उरकायला पाहिजे, अशा पद्धतीचं आहे. आता 6वं सेक्शन जे आहे ते इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये काय होतं, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये एखादा पॅरेग्राफ दिला जातो, एखादा पॅरेग्राफ देऊन त्याच्या आधारे तुम्हाला पाय चार्ट बनवा, फ्लो चार्ट बनवा, ट्री डायग्राम बनवा, किंवा एखादा वेब बनवा, एखादा टेबल तयार करा, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातात. तर मुलं साधारणपणे हे रेफर जास्त करतात, इथं चुका व्हायचे चान्सेस कमी असतात. कारण काय, फक्त एक पॅरेग्राफ वाचायचा असतो आणि पॅरेग्राफ वाचून ते पॉईंट वजा उत्तर लिहायचं असतं, तर त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात मुलांना. तर त्याच्यामध्ये काय होतं की व्यवस्थित त्यांनी जी डायग्राम सांगितलेली आहे, पाय चार्ट म्हणला असेल तर व्यवस्थित राऊंड काढणं, त्याचे डिवायडेशन व्यवस्थित करणं, टेबल सांगितला तर ते, फ्लो चार्ट म्हणला तर त्या पद्धतीनं फ्लो जसा वाहतो त्या पद्धतीनं ते फ्लो काढणं गरजेचं आहे. ट्री डायग्राम म्हणले की मुलं बऱ्याच वेळा झाडाचं चित्र काढतात, तर तसं नाहीये, तर ते ट्री डायग्राम त्या पद्धतीनं काढणं हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर ते चुका मुलांनी जर टाळल्या तर इथं पैकीच्या पैकी म्हणजे आउट ऑफ मार्क मिळू शकतात. फक्त एक टायटल द्यायचे, टायटलला 1 मार्क, आणि तुम्ही कसं ते रेखाटलंय त्याच्या आधारे तिथे मार्क्स मिळतात, म्हणजे 5 पैकी 5 मार्क तुम्हाला मिळू शकतात. ह्याला तो दुसरा आहे व्हर्बल नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता याच्यामध्ये एखादी डायग्राम दिली जाते, जसं आता मी तुम्हाला सांगितलं ट्री डायग्राम आहे, वेब डायग्राम आहे, किंवा
फ्लो चार्ट आहे, असे एखादे डायग्राम दिले त्याच्या आधारे पॅरेग्राफ तयार करा म्हटलं जातं. पॉईंटच्या आधारे पॅरेग्राफ. हे थोडासा हायर लेवलचा क्वेश्चन आहे, ते मुलांना थोडासा कठीण जातो ह्याच्यामध्ये. तर मुलं शक्यतो व्हर्बल टू नॉन व्हर्बलला रेफर करतात बऱ्यापैकी. आता क्वेश्चन नंबर 6 मधला जो बी आहे, तर तो जो आहे बी सेक्शन, तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये त्याच पद्धतीने न्यूज रिपोर्ट हा एक भाग विचारला जातो त्याच्यामध्ये. न्यूज रिपोर्ट किंवा एखादं पॅरेग्राफ बेस्ड रिव्ह्यूचे क्वेश्चन्स असतात. तर न्यूज रिपोर्ट एक्सपांड द थीम हा आता बी लेवलचा आहे. त्याच्यामध्ये न्यूज रिपोर्ट एक विचारला जातं आणि स्टोरी कंप्लीट करा विचारलं जातं. ह्याला ऑर आहे. म्हणजे एक तर तुम्ही एखादी न्यूज बनवा, एखादी हेडलाईन दिली जाते, हेडलाईनच्या आधारे हेडलाईन, डेडलाईन आणि इंट्रोडक्शन आणि मग कन्क्लुजन, जे बातमी आपण तयार करतो पेपरला, जी न्यूज बातमी देते अगदी त्या पद्धतीची त्या मुलांनी ती हेडलाईनच्या आधारे बातमी तयार करायची असते. दुसरं, जर ते मुलांना जमणार नसेल तर त्याला एखादी एंड लाईन किंवा स्टार्टिंग लाईन दिली जाते एखाद्या कथेची, आणि त्याच्या आधारे मुलांनी कथा तयार करणं, स्टोरी राईट करणं हे अपेक्षित असतं. मग आता ह्या ठिकाणी मुलांना भरपूर स्कोप आहे. म्हणजे ती कथा तुम्ही कशी पॉझिटिव्हली घेऊन जाताय पुढे. मुलं बऱ्याच वेळा फेकाफेकी करतात, तर त्यावेळी ही जर म्हणजे इथं चान्स आहे मुलांना की त्या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित ती मांडणी, जर पास्ट टेन्स काळाचा यूज व्यवस्थित केला. आता कथा आहे म्हणजे भूतकाळातच आपल्याला मांडणी करावं लागेल, तर ही भूतकाळातली मांडणी जर व्यवस्थित मुलांनी केली, इथं मुलं काय करतात, प्रेझेंट कंटिन्युअस वापरतात किंवा फ्युचर टेन्स वापरतात. इथं मार्क त्यामुळे जाऊ शकतात. त्यामुळे जर मुलांनी योग्य प्रॉपर टेन्सचा यूज केला तर इथंही आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. आता शेवटचं सेक्शन म्हटलं तर आपल्याला आहे ते आहे ट्रान्सलेशनचं. आता ह्या ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा 3 सेक्शन आहेत. ह्याच्यामध्ये पहिलं सेक्शन हे 2 मार्काचं आहे, दुसरं सेक्शन 2 मार्काचं आहे आणि तिसरं सेक्शन हे 1 मार्काचं आहे. आता पहिल्या 2 सेक्शन मध्ये तुम्हाला शब्द विचारले जातात. तर तुमच्या मीडियम इन्स्ट्रक्शन 6 शब्द विचारले जातात. त्या 6 पैकी तुम्हाला 4च उत्तर द्यायचे. मग त्याचं एवढं तुम्ही मीडियम इन्स्ट्रक्शन मध्ये तुमच्या ज्या मातृभाषेमध्ये त्या शब्दाचा अर्थ काय होतो हे सांगितलं की तिथं 2 पैकी 2 मार्क्स मिळू शकतात आणि इथं मुलांना जनरली मिळतात. दुसरा प्रश्न असतो की 4 वाक्य दिले जातात. 4 वाक्याचे काइंड ऑफ सेंटेन्स असतात, ते वाक्याचे प्रकार. मग ती वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, कसं आहे, आणि मग त्या पद्धतीनं त्याचं ट्रान्सलेशन करणं गरजेचं आहे. आणि शेवटचं जे आहे तो आहे म्हणजे प्रोव्हर्ब्स एखादी विचारली जाते, म्हण विचारली जाते की आयडम्स विचारले जाते, त्याचं ट्रान्सलेशन करून सांगणं की अशा पद्धतीनं जर केलं तर तिथे 1 मार्क. असे टोटल आपल्याला 80 मार्काचा पेपर 160 मिनिटांमध्ये सोडवायचं आहे. पण बोर्डाने 20 मिनिटं एक्स्ट्रा दिलेली आहेत. म्हणजे 180 मिनिटं बोर्डाने दिलेली आहेत आपल्याला. आणि तसं जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक मार्काला 2 मिनिटं, जर असं झालं तर 160 मिनिटांमध्ये प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे पेपर. पण बोर्डाने 20 मिनिटं एक्स्ट्रा दिलेली आहेत. त्या 20 मिनिटं आपण रायटिंग स्किलमध्ये किंवा जो प्रश्न आपल्याला हे केला जातो तिथं आपण यूज केला पाहिजे. आता जनरली मुलं काय करतात, बऱ्याच वेळा सिक्वेन्स बदलतात प्रश्नांचे. शक्यतो मुलांनी सिक्वेन्स बदलू नये. जो काही क्रम दिलेला आहे त्या क्रमाने जर पेपर सॉल्व्ह केला तर मार्क जाण्याची किंवा इकडे तिकडे काही होण्याची शक्यता कमी होते आणि सहज मार्क मिळून जातात. प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सोडवून तर व्यवस्थित मांडणी आणि प्रेझेंटेशन केलं तर इंग्लिशमध्ये तर 60, 70, 80 पर्यंत, 75 पर्यंत, 76 पर्यंत मार्क सहज जाऊ शकतात मुलं प्रयत्न केला तर. आता बघायला गेलं तर 7 जे प्रश्न आहेत तुम्ही खूप म्हणजे विश्लेषण छान पद्धतीने केलेलं आहे. मला वाटतं जे मुलं बघतात किंवा पालक जरी बघत असतील तरी त्यांना कळेल की मुलांना कुठे आपल्या अवघड जाते किंवा काय. पण सर, ज्यावेळी हा अभ्यास करत असतात मुलं त्यावेळी बऱ्याच जणांची सवय असते की पेपर आल्या पहिल्यांदा वाचून घ्यायचं. म्हणजे काय की पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत काही मुलांची टेक्निक असते पूर्ण पेपर, मग त्यांना कळतं की आपल्याला आता हे कितपत योग्य चांगला जाणार आहे. तर काही जणांचं असं होतं पेपर पूर्ण वाचल्यामुळे त्यांना कळत नाही की समजा जर अवघड असेल, एखादा प्रश्न येत नसेल तर ती भीती कुठेतरी मनात राहते आणि त्यामुळे सगळ्या पेपरवर परिणाम त्याचा होतो का, हा एक मुद्दा सांगा. किंवा पेपर पूर्ण न वाचता पहिल्या प्रश्नापासून डायरेक्ट सुरुवात करणं, यापैकी कुठला मार्ग बरा आणि योग्य वाटतो? आता खरं म्हणजे प्रश्नपत्रिका वाचून घेणं हे खरं चांगलं आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका जर वाचली तर एकंदरीत आपल्याला पूर्ण पेपरचं आकलन होतं. म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स पण वाटतो. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही जणांच्या मनामध्ये ती भीती बसते आणि भीती कुठं काय होतं की जे प्रश्न येणारे आहेत तेही थोडंसं ब्लँक होण्याची शक्यता काही मुलांच्या बाबतीत असू शकते. पण तसं काही घाबरण्याचं कारण नाहीये, कारण प्रत्येक प्रश्नाला ऑप्शन आपल्याकडे आहेत ना. तर आपण पहिल्या प्रश्नापासून जर सोडवत गेलो आपण पेपर इंग्लिशचा, ते पहिला प्रश्न जर आपण व्यवस्थित सोडवला तर तिथे आपल्याला चांगले मार्क्स मिळतात आणि पुढे कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे पहिल्या प्रश्नापासून आपण व्यवस्थित सोडवलं तर चांगलं राहील. पहिला प्रश्न, दुसरा, तिसरा अशा सिक्वेन्सनं जर सोडवत गेलो तर छान राहतं. बऱ्याच वेळा मुलं काय करतात, एचा बी मध्ये, बीचा सी मध्ये अशा पद्धतीने हे करतात, तर तसं करू नये.
तर अजून एक सर असा प्रश्न होता की इंग्लिश म्हटल्यानंतर जर तुम्ही सांगितलं जसं सांगितलं त्या पद्धतीने ज्याला चांगलं आकलन नाही तो तर छान लिहिल पेपर, पण काही जणांना भीतीच असते की माझा इंग्लिशच पेपर चुकून राहायचा. अशा मुलांसाठी काही टिप्स आहेत का की त्यांनी हे प्रश्न किंवा हे मुद्दे चांगले केले पाहिजे? तर आता समजा हे आताही सांगितलं ते सर्वसाधारण मुलांसाठी होतं. आता जे कच्चे मुलं आहेत, आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे भीती वाटते त्या मुलांनी, तर त्या मुलांनी साधारणपणे पहिला प्रश्न जर व्यवस्थित सॉल्व्ह केला, त्या प्रश्नाची जर वर्षभर चांगली तयारी करून घेतली तर खूप सोपा आहे. म्हणजे अगदी 5वी 6वी 8वीची मुलंही सोडवू शकतील असा हा पहिला प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नावर जर थोडीशी मुलांनी वेळ घालवला तर हा 10 मार्क आपल्याला सहज मिळतील. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे ह्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी मार्क मिळू शकतात. तिथं ट्रू फॉल्स द्यायचे आहे, वाक्य वाचून आपण त्या ठिकाणी ट्रू फॉल्स देऊ शकतो, तिथे 2 मार्क सहज मिळणार आहेत. वर्ड्स मध्ये तिथं व्होकॅब्युलरी मध्ये मार्क मिळू शकतील. कधी कधी बी लेवलचा प्रश्न म्हणजे A2 लेवलचा प्रश्न सोपा असू शकतो. ते मुलांना येत कोणतं नाहीये, तर A5चा जो क्वेश्चन आहे सेल्फ ओपिनियन आणि A4 तिथं जरा मुलं थोडेसे अडकतात, म्हणजे ग्रामर सेक्शनला हे कच्चे मुलं अडकतात. तर ते जरी सोडले तर 6 मार्क आपल्याला सहज तिथं अवेलेबल होऊ शकतात. हे 6, पुढच्या पॅसेजचे 6, हे पहिलेचे 10, इथं किती होतात मग आपल्याला 16 मार्क आणि 12 आणि 10 22 मार्क सहज होतात. आणि कवितेचं अप्रिशिएशन, कवितेचा एक प्रश्न सोडवला म्हणजे तसं पासिंग म्हटलं ना तर पहिला, दुसरा, तिसरा हे जरी प्रश्न नीट मुलांनी केले आणि ट्रान्सलेशन शेवटचं आणि 6व्या प्रश्नामध्ये वर्बल टू नॉन वर्बलचा प्रश्न, हे 2-4 प्रश्न जरी मुलांनी व्यवस्थित तयारी केली तर मुलं सहज इंग्लिशमध्ये पास आणि चांगल्या मार्काने पास होऊ शकतात. निश्चितच सर, खूप छान माहिती दिला. शेवटचा मी प्रश्न विचारते की याच्यामध्ये जे पॅसेज असतात, बऱ्याचदा असं सांगितलं जातं की पॅसेज तर पूर्ण वाचावाच लागतो, पण काही मुलं पहिल्यांदा क्वेश्चन वाचतात, जेणेकरून क्वेश्चन वाचल्यानंतर एखादा शब्द आहे, समजा वर्ल्ड हा शब्द आहे, तर वर्ल्ड शब्द पॅराग्राफ मध्ये कुठे आला त्यावेळी पुन्हा एकदा ज्यावेळी तो वाचायला जातो पॅराग्राफ, त्यावेळी तो हायलाइट होतो वर्ल्ड. आणि प्रश्न पहिल्यांदा वाचून मग पॅराग्राफ कडे जावं की पॅराग्राफ पूर्ण वाचून मग प्रश्नाकडे यावं? प्रश्न वाचून पॅराग्राफकडे जाणं चांगलं. तर प्रश्न वाचलं की ज्यावेळी आपण पॅराग्राफ रीड करतो त्यावेळी आपल्याला त्या प्रश्नांची आकलन लगेच थोडं बहुत होतं आणि मग आपण पेन्सिलने त्या ठिकाणी अंडरलाईन वगैरे करून ते आपण पुढे पुढे वाचत जाऊ शकतो. प्रत्येक प्रश्न वाचताना पॅराग्राफ रीड करणं कधीही चांगलं. प्रश्न आधी वाचावा आणि मग पॅसेज वाचत वाचत पुढे जावं. पण पॅसेज वाचणं गरजेचंच आहे पूर्ण. तर यानंतर मला विचारायचं की व्होकॅब्युलरी ही खूप मोठी गोष्ट आहे की जेणेकरून आपल्याला जे अनसीन पॅसेज म्हणताय किंवा सीन पॅसेज जरी असला तरी अर्थ कळण्यासाठी शब्द माहिती पाहिजेत. तर शब्दसंख्या वाढवण्यासाठी येत्या काही वेळ उरलेला आहे, त्यामध्ये मुलं काय करू शकतात? आता सीन पॅसेजच्या बाबतीत कसं असतं, सीन पॅसेज मध्ये जे मार्जिन मध्ये जे प्रश्न दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत आपल्याला, ते जर शब्द सगळे डोळ्याखालून नजरेखालून घालत गेलो आपण तर आपला तो प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये सिमिलर वर्ड्स आणि ते दिलेलेच आहेत मार्जिन आपल्या पुस्तकामध्ये. तर ते शब्द तिथे शक्यतो विचारले जातात, बाहेरचे असे नवीन शब्द शक्यतो विचारले जात नाही. त्यामुळे पुस्तकामध्ये जी मार्जिन मध्ये जे काही हार्ड वर्ड्स आणि त्याचे सिमिलर वर्ड्स दिलेले आहेत किंवा पाताखाली जे दिलेले आहेत ते जर केलं तर ह्या काळामध्ये ते शब्दाचा म्हणजे व्होकॅब्युलरीचा क्वेश्चन आपला सॉल्व्ह होऊ शकतो. शेवटी विद्यार्थ्यांना काय सांगाल आणि पालकांना काय सांगाल? आता ह्या काळामध्ये मुलांनी ह्या वेळामध्ये आता 20-25 दिवसामध्ये जे काही आपल्या हातामध्ये वेळ आहे, 10-15 दिवसाचा, 20-25 दिवसाचा, या वेळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न पाहून म्हणजे कोणता प्रश्न किती वेळाचा आहे आणि ते पेपर सोडवण्याकडे या मुलांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे. पेपर टाइम लावून जर आपण सोडवला, प्रत्येक टाइम मॅनेजमेंट जर करून पेपर सोडवला तर तिथं चांगले मार्क्स मिळतात. पालकांनी आता ह्या लास्ट मोमेंटला मुलांना जास्त त्रास न देता किंवा त्यांना टेन्शन न देता त्यांना फ्री त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कलाप्रमाणे अभ्यास त्यांचा घ्यावा. कारण आता पालक बऱ्याच वेळा काय करतात मॅडम की वर्षभर मुलांकडे लक्ष देत नाही आणि ह्या काळामध्ये मात्र त्याला तुझी परीक्षा 10वीची म्हणून त्याला प्रेशराईज करायचा प्रयत्न करतात. तर ते प्रेशराईज न करता बऱ्याच वेळा पालक ह्या काळामध्ये सुट्टी घेऊन घरी बसतात, त्या मुलांच्या भोकांडीत बसतात की अभ्यासच कर अभ्यास. तर तसं न करता की त्या मुलांनी वर्षभर केलेलं आहे तो करतोय, फक्त त्याला सांगणं बाबा तू सोडव. तर त्या मुलांनीही काय करायला पाहिजे की व्यवस्थित सोडवणं आणि पेपर सोडवणं ह्या काळात गरजेचं आहे. जास्तीत जास्त पेपर सोडवणं, त्यांनी कुठे क्लास लावला असेल त्या क्लासच्या शिक्षकाकडनं म्हणा किंवा शाळेतल्या शिक्षकांना, जे वेटर जास्त करून शाळेतल्या शिक्षकाकडनं पेपर तपासून जर त्यांनी 1-2-3 घेतले तर बऱ्यापैकी मुलांच्या चुका लक्षात येतात आणि त्या दुरुस्त करून घेऊ शकतात. आणि शाळेतले कोणत्याही शाळेतला शिक्षक पेपर तपास घेऊन आलेल्या मुलांना मार्गदर्शन केल्याशिवाय सोडणार नाही. त्याला व्यवस्थित पेपर काय चुकतंय काय नाही हे सर्व शिक्षक व्यवस्थित सांगतात आणि त्यामुळे चांगले मार्क्स मिळू शकतात. आणि पालकांनी शक्यतो मुलांना
त्रास देऊ नये किंवा प्रेशराईज करू नये. रिझल्ट आल्यानंतर पालक शहाणे म्हणतात. त्यापेक्षा जून पासून जर असं लक्ष दिलं असतं तर ते छान वाटलं असतं. पण बरोबर. ते काय होतं की मार्च, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सुट्टी घेऊन बसणं आणि त्याला आता तू अभ्यास समोर करून बसच म्हणणं तर हे योग्य नाहीये. तर ते त्याच्या पद्धतीनं त्याला शाळेतले शिक्षक सांगतात त्या पद्धतीने तो करतोय. त्याच्यावर फक्त बाहेर जाऊ देऊ नये. मोबाईल, टीव्ही ह्या गोष्टी ज्या आहेत ते पालकांनी स्वतः अवॉइड करायला पाहिजे आणि त्या काळामध्ये बंद ठेवायला पाहिजे. सोशल निश्चितच मीडियापासून सर. मुलांना थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. सध्याचा काळ असा आहे की सोशल मीडियामुळे डिस्ट्रॅक्शन होतं, पण ज्या पद्धतीने तुम्ही आता इंग्लिश बद्दल सांगितलेलं आहे, हे जर मुद्दे किंवा हे टिप्स तुम्ही फॉलो केला तर निश्चितच तुम्हाला सुद्धा इंग्लिश हा पेपर खूप सोपा जाऊ शकतो. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि आम्हाला इतकी छान माहिती दिलात. थँक्यू मॅडम. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. याचप्रमाणे अनेक जे विषय आहेत 10वीचे त्याचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या सिरीजमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर खरंच आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.